श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. प्रारब्ध, भक्ती आणि परमात्म्याची मर्जी. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज लाड कारंजात माता पित्याच्या घरून मौंजी बंधनानंतर वचनानुसार जुळे बंधू देऊन 1 वर्षानंतर काशी क्षेत्रात संन्यास ग्रहण करण्यासाठी वयाच्या 9व्या वर्षी बाहेर पडले. माता अंबिका आणि पिता माधवाचे स्वामी महाराज हे पहिले अपत्य. मौंजी बंधन होईपर्यंत स्वामी मौन राहिले. अंबिकेला कुरवपूर क्षेत्रात कृष्णा काठावर वचन दिलेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः नरसिंह सरस्वती म्हणून अंबिकेच्या पोटी अवतरले होते. आधीच्या जन्मी आणि या जन्मी देखील अंबिकेने श्रीपाद आज्ञेनुसार शनी प्रदोष व्रताचे आचरण केले होते. साक्षात श्रीपाद दर्शन, स्पर्श, आशीर्वाद, अनुग्रह लाभलेली आणि व्रताचरण केलेल्या अंबिकेला मूक नरसिंह सरस्वतींची मौंजी होऊन ते मुखाने बोलेपर्यंत किती घोर लागला असेल. त्यात मुक्या मुलाच्या मौंजीवर किती खर्च नाहक करतात हा लोकोपवाद. हे का तर हे अंबिका माधवाचे प्रारब्ध. स्वामींची मौंजी झाल्यावर अंबिका माधवाला जुळी मुले झाली आणि ते वचन पूर्ण होताच स्वामी काशीसाठी बाहेर पडले. यानंतर अंबिका माधवाला अजून काही मुलं मुली झाल्या आणि त्यातील एक म्हणजे रत्नाई. काशी क्षेत्रात गुरु करून संन्यास दीक्षा घेऊन शिष्य संप्रदायात तयार करून आणि हिमाचल सौव्य प्रदक्षिणा करून गंगासागर येथे स्वामी प्रकटले आणि वाटचाल करीत तब्बल 30 वर्षांनी स्वामी लाड कारंजात दर्शन देण्यासाठी परतले. तेथून त्र्यंबकेश्वर कडे जाण्यासाठी स्वामी बाहेर पडणार तेव्हा स्वामींनी आई वडिलांना आणि भावांना काही काळाने स्थलांतर होण्यासाठी सांगितले. लाड कारंजाचे हेच काळे आडनाव असलेले कुटुंबीय कालांतराने काशीत अपभ्रंश होऊन कालिया नावाने आजही आहेत. यावेळी बहीण रत्नाईने माझं काय म्हणून स्वामींना विचारले तेव्हा स्वामींनी तिला तू आधीच्या जन्मी गाईला लाथेने मारलं आहे, अनेक नवरा बायकोमध्ये भांडणं लावून दिली आहेत. तसेच ज्या माठात मांजरीची 5 पिल्ले होती त्या माठात तू पाणी भरून तो माठ पेटत्या चुलीवर ठेवला आहेस आणि परिणामी तुझा नवरा तुझा त्याग करून निघून जाईल आणि तुला कोड होते. यातून सुटकेसाठी रत्नाईने स्वामींना प्रार्थना केली. तेव्हा उतार वयात तू दक्षिण भारतात भीमा अमरजा संगमावर ये, तेथे माझी भेट होईल. तेथील पापविनाशी तीर्थात स्नानाने तुझे कोड जातील असं उपशमन स्वामींनी दिले. त्यानुसार रत्नाई गाणगापूरला गेली आणि पापविनाश तीर्थाशेजारी घर बांधून राहिली. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ दत्त प्रभू. असं असता स्वामींनी स्वतःच्या सख्या धाकट्या बहिणीची कर्मफळातून सुटका का नाही केली. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा एक मोठा बंधू अंध आणि दुसरा अपंग होता. शंकर भट्टास कन्याकुमारीहून कुरवपूर कडे जाताना साप चावले, कावळे डसले, त्याला गाढवावर बसवण्यात आले, त्याला ताडी पाजली गेली. तिरुपती मध्ये त्याला बाधा झाल्याचे सांगून बांधून ठेवण्यात आले, मारहाण करण्यात आली, दुसऱ्याची बायको स्वीकारण्यासाठी बळजबरी करण्यात आली. श्री गुरु चरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत, स्वामी समर्थांचे चरित्र, गजानन महाराज चरित्र, साई चरित्र या सर्वांमध्येच दत्तप्रभूंनी स्वतःच्या आईवडिलांना, भावंडांना, नातेवाईकांना, शिष्यांना, भक्तांना त्यांचे प्रारब्ध सौम्य करून का होईना पण भोगावयास लावलेच आहे. असं सर्व असताना त्यांची थोडीफार भक्ती करून लगेच आणि तह्यात सर्व सांसारिक, प्रापंचिक, व्यावहारिक कटकटींमधून मुक्तता कशी मागू शकतो. भक्तीसाठी करत सर्व काही दत्तप्रभूंना सोपवून तुम्हाला जे योग्य वाटते ते होऊ द्या, तुमची मर्जी फायनल अशी भूमिका का नसावी. एका फुलपाखराला जेवढे काटे बालपणी टोचले तेवढ्याच बाणांवर मार्गशीर्ष ते माघ काळात ज्यांना कर्तृत्वामुळे पितामह म्हटले जाते त्या भीष्मांना झोपावे लागले. या शरपंजरीवर त्यांनी दुसऱ्याने लिहिलेले नाही तर स्वतः रचलेले विष्णू सहस्त्रनाम साक्षात परब्रह्म परमात्मा श्री कृष्णासमोर गायले, तरीही त्यांना प्रारब्ध पूर्ण करावेच लागले.
सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी मला दिलेल्या शिष्य शिवोम तीर्थ आणि गुरु शक्तिपाताचार्य विष्णू तीर्थ महाराज यांच्या संवादातून उतरलेल्या पुस्तक हृदय मंथन मध्ये देखील हेच सांगितले आहे की प्रारब्ध भोगायला जेवढी तुम्ही तक्रार कुरकुर विरोध कराल तेवढं प्रारब्ध अजून खडतर होत जाईल. त्यामुळे शांत चित्ताने हसत मुख राहून ईश्वर भावनेने 100% कर्तव्य पार पाडत राहा. हे जग म्हणजे खुलं कारागृह आहे. ह्यात मानव जे जगतो ते त्याच्या कर्माचा लेखाजोखाच. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात सांगितलेला कर्मयोग सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे 2 वाक्यात सांगत. बोया सो पाया, पकाया सो खाया. बाभळीच्या झाडाला हापूस आंबा लागणार नाही. आपल्या हाताने जो स्वयंपाक केलाय तोच खावा लागणार आहे. आणि स्वयंपाक करताना बेसावध राहून मीठ मिरची जास्त झाली तर नंतर तक्रार करायची नाही. म्हणजेच कर्म करताना सावध राहायचे. हीच जागृत अवस्था श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्य अर्जुनाला सांगितली आहे. अरे उठ पार्था, जागा हो आणि माझ्याकडून बोध तुझ्या पदरात पाडून घे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.